Hello everyone. We already discussed this organization chart for large hospital. Okay. Keep in mind that these all are the names of the designation or a position of HODs. Okay. These are all names. Okay. These are the names of departments. Okay. Under these sub particular HODs. Okay. These departments were run. Okay. uh, let's move on to the next part. Okay. Governing body comprises the legal status to the hospital. Okay. What do you mean by the word governing body? Governing body is nothing but the a group of people who formulate the policy and set some guidelines. Okay. त्याला आपण नियामक मंडळ म्हणतो, ज्यांच्या आता जे काही ग्रुप ऑफ पीपल एकत्र येऊन काही पॉलिसी सेट करतात, काही गाईडलाईन सेट करतात फॉर द स्मूथ परफॉर्मन्सेस ऑफ युअर हॉस्पिटल. ओके. असं एक वर्ड आलंय ते कॉम्प्रायजेस. कॉम्प्रायजेस म्हणजे काय? विच कन्सिस्ट ऑफ. ओके. लिगल स्टेटस टू द हॉस्पिटल. ओके. लिगल स्टेटस म्हणजे काय? कायदेशीर एक दर्जा प्राप्त करण्यासाठी हे गव्हर्निंग बॉडी फॉर्म्युलेट करण्यात येतं, विच इज इन द फॉर्म ऑफ सोसायटी, ट्रस्ट और बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके. एक संस्था बनवली जाते किंवा एखादं इन्स्टिट्यूट तयार होतं किंवा काही नियामक मंडळाचे बोर्डच तयार होतं. ओके. द गव्हर्निंग बॉडी इज ओव्हरऑल रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द हॉस्पिटल अँड द सर्व्हिस रेंडर टू द पेशंट. ओके. गव्हर्निंग बॉडीचं काम काय? एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतात ते कोणाचं? प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटल चांगल्या प्रकारे रन करण्यासाठी ते पूर्ण प्रयत्नशील असतात. ओके. ठीक आहे. इथे एक वर्ड आले बघा, रेंडर्ड असं एक वर्ड आहे. रेंडर्ड म्हणजे विच कन्सिस्ट ऑफ. ओके. नेक्स्ट बघा, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर. आपण आतापर्यंत ऍडमिनिस्ट्रेटरचं जो पोझिशन आहे ते पाहिलं. नेमकं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण आणि त्याचे काय फंक्शन्स आहेत किंवा काय रोल आहे ते आपण बघूया. ओके. हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर, द डायरेक्टर और अ चेअरमन इज अपॉइंटेड ॲज ए ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द हॉस्पिटल. ओके. डायरेक्टर, संचालक किंवा चेअरमन जे अध्यक्ष म्हणतो आपण, इज अपॉइंटेड ॲज ए ऍडमिनिस्ट्रेटर. ओके. ऑफ द हॉस्पिटल. या पर्टिक्युलर व्यक्तींना आपण काय करतो? ऍडमिनिस्ट्रेटर करतो. ओके. द ऍडमिनिस्ट्रेटर इज हेल्प बाय द प्रोफेशनल स्टाफ. ओके. यामध्ये प्रोफेशनल स्टाफ मध्ये स्पेशली एचओडी येतात सगळ्या डिपार्टमेंटचे अँड एक्सपर्ट्स फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स. एक्सपर्ट्स म्हणजे कोण? एम्प्लॉईज. ओके. हु आर वर्किंग इन देअर with their qualification as per their departments. Okay. Next is the administrator is the interlink between the medical staff and the governing body. Okay. ऍडमिनिस्ट्रेटरचा सगळ्यात महत्वाचा रोल काय? तो एक लिंक तयार करतो कोणामध्ये? मेडिकल स्टाफ मध्ये आणि गव्हर्निंग बॉडी मध्ये. म्हणजे मेसेज कन्वे करण्याचं काम या ऍडमिनिस्ट्रेटरचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे फंक्शन्स और रिस्पॉन्सिबिलिटीज और रोल ऑफ हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर. ओके. एक्झाम मध्ये बघा तुम्हाला डिफाईन हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर अँड राईट द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर असं 2 or 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. ओके. हे सगळे काही सिनोनिम्स आहेत. फंक्शन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज और रोल ऑफ हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर. यापैकी कुठलेही वर्ड्स त्यांनी एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके. हे तिन्ही वर्ड्स लक्षात ठेवा. In that, number 1 function, implementation of rules and regulation, various guidelines, policies by governing bodies during board meetings. Okay. बोर्ड मीटिंग मध्ये गव्हर्निंग बॉडी जे सजेस्ट करतात ते रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणे. त्याच्यानंतर काही गाईडलाईन्स. ओके. गाईडलाईन्स मध्ये हाऊ टू डू समथिंग. ओके. ते कसं एखादं गोष्ट केलं पाहिजे त्यामध्ये प्रोसिजर असतात, त्याला आपण एसओपी पण म्हणतो. एसओपी म्हणजे काय? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. ओके. आणि काही पॉलिसीज. ओके. मेड बाय द गव्हर्निंग बॉडीज ड्युरिंग बोर्ड मीटिंग. हे सगळं महत्वाचं काम आहे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटरचा मेसेज कन्वे करण्याचा. ओके. नेक्स्ट आहे फॉर्म सम कमिटीज लाईक मेंटेनन्स कमिटी, फायनान्स कमिटी एक्सेट्रा टू फॉर द स्मूथ परफॉर्मन्स ऑफ द हॉस्पिटल. काही कमिटी फॉर्म करण्याचे सुद्धा अधिकार या हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटरकडे आहेत. ओके. मेंटेनन्स कमिटी असेल, फायनान्स कमिटी असेल. ओके. नेक्स्ट टाइम द ऍडमिनिस्ट्रेटर लुक्स आफ्टर द अवेलेबिलिटी ऑफ मेडिकल स्टाफ अँड फॅसिलिटीज टू इन्श्युअर प्रॉपर मेडिकल केअर टू द पेशंट. ओके. ऍडमिनिस्ट्रेटरचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे अवेलेबिलिटी ऑफ मेडिकल स्टाफ और अपॉइंटिंग ऑफ मेडिकल स्टाफ. ओके. अँड फॅसिलिटीज टू इन्श्युअर द व्हॅल्यू ऑफ मेडिकल केअर टू द पेशंट. ओके.
आतापर्यंतचा पार्ट होता तो ऍडमिनिस्ट्रेटरचा. ओके, आता ऍडमिनिस्ट्रेटरच्या अंडर कोण काम करतं? हेड ऑफ डिपार्टमेंट. ओके, आता हेड ऑफ डिपार्टमेंटचं काय रोल आहे किंवा आपण कोणाला हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणू शकतो आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत किंवा त्याचे रोल काय आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे आपण बघूया. ठीक आहे. हेड ऑफ डिपार्टमेंट त्याला आपण एचओडी म्हणतो. टेक्निकली कॉम्पिटंट, एक्सपिरियन्स्ड अँड एक्सपर्ट पर्सन हु इज स्टडीड इन हिज ओन डिपार्टमेंट और ब्रांच ऑफ मेडिसिन इज अपॉइंटेड ॲज ए एचओडी. ओके, इथे एक वर्ड आलं बघा, टेक्निकली कॉम्पिटंट म्हणजे काय? द पर्सन हु हॅव द ब्रॉड नॉलेज ऑफ सब्जेक्ट स्टडी और द कोर्सेस. ओके, ज्याला आपण पूर्ण टेक्निकल नॉलेज आहे, पूर्ण त्याचा अभ्यास आहे, अशा व्यक्तीला आपण टेक्निकली कॉम्पिटंट म्हणतो. एक्सपिरियन्स ज्याला अनुभव आहे आणि एक्सपर्ट जो त्या फील्डमध्ये काम केलेलं आहे. ओके, अशा व्यक्तीला आपण काय करतो? एचओडी म्हणून अपॉइंट करतो. ओके, ही इज अ फुल टाइम वर्किंग सॅलरीड पर्सन. तो फुल टाइम पोझिशन आहे हा एचओडीचा. ओके, नेक्स्ट आहे देर आर व्हेरियस डिपार्टमेंट्स फॉर्मड ॲज अंडर एचओडी. मेडिसिन डिपार्टमेंट आणि सर्जिकल डिपार्टमेंट. ओके, त्यांचं मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये काय काय? ओपीडी, आयपीडी, जनरल मेडिसिन आणि पेडियाट्रिक. ओपीडी म्हणजे आउट पेशंट डिपार्टमेंट आणि इन पेशंट डिपार्टमेंट. सर्जिकल डिपार्टमेंटमध्ये बघा जनरल सर्जरी, गायनेकोलॉजी आणि ऑर्थोपेडिक एक्सेट्रा. ओके, फंक्शन्स बघा एचओडीचे काय असतात? एचओडी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटीज गोईंग अराउंड हिज ओन डिपार्टमेंट. ओके, त्या डिपार्टमेंटमध्ये काय काय कामं चालू आहेत ते आपण हे बघू शकतो. एचओडी वॉच ठेवू शकतो आपल्यावरती. एचओडी फुलफिल्स द रिक्वायरमेंट्स टू हिज ओन डिपार्टमेंट अँड लुक्स आफ्टर द क्वालिटी ऑफ वर्क बिंग गिव्हन टू द पेशंट बाय हिज स्टाफ. ओके, त्याच्या स्टाफकडून कशा प्रकारे ट्रीटमेंट चालू आहे तो पर्सनली सुपरवाइज करू शकतो. नेक्स्ट आहे एचओडी प्रिपेअर्स द बजेट फॉर हिज ओन डिपार्टमेंट फॉर फ्युचर प्लॅन. काय बजेट लागणार असतील, काही फायनान्शियल हेल्प लागणार असेल तर तो त्यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करतो एचओडी. एचओडी अरेंजेस वर्कशॉप अँड ट्रेनिंग सेशन टू देअर एम्प्लॉईज टू अपडेट देअर नॉलेज. ओके, काही कॅम्प अरेंज करतात, काही ट्रेनिंग मीटिंग्स ठेवतात, सेशन ठेवतात त्यांच्या एम्प्लॉईच्या अपडेटसाठी, नॉलेज अपडेटसाठी. नेक्स्ट आहे एचओडी प्रिपेअर्स अँड सबमिट्स द मंथली रिपोर्ट्स ॲज पर देअर नीड ऑफ हिज ओन डिपार्टमेंट टू द ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द हॉस्पिटल. ओके, एचओडीचा हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. तो त्या वर्किंग डिपार्टमेंटचा तो मंथली रिपोर्ट सुद्धा सेंड करू शकतो. ओके, हॉस्पिटल हायर अथॉरिटीला आपण ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण काही ॲडमिनिस्ट्रेटरचा रोल काय असतं ते बघितलं, त्याच्यानंतर एचओडीचा रोल बघितलं. आता काही कॉमन डिपार्टमेंट्स असतात हॉस्पिटलमध्ये, काही विभाग असतात, त्याची माहिती आपण थोडक्यात बघूया इकडे. डिफरंट डिपार्टमेंट्स ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफ द हॉस्पिटल. ओके, there are 9 departments, okay, which are included in this hospital topic. Okay, first department is the clinical department. Okay, these services depends upon the appointing specialized medical staff on some diseases. Okay, clinical department मध्ये. नंबर सेकंड आहे बघा सर्जिकल डिपार्टमेंट. ओके, याचं नाव ऐकलं असेल तुम्ही, सर्जिकल डिपार्टमेंट. मोस्ट ऑफ द पेशंट मे अंडरगो सर्जिकल ऑपरेशन्स टू रिकवर from the disease. Okay, professionally skilled surgeons render these services. Okay, आपण असे बरेचसे डिसीज आहेत त्यांना आपण काही ऑपरेशन करावंच लागतात, असे बरेचसे डिसीज आहेत. ओके, त्यासाठी काही स्किल्ड सर्जन लागतात. ओके, द यूज ऑफ ॲडव्हान्स टेक्निक्स अँड सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स ऑन अ पर्टिक्युलर ऑर्गन और अ बॉडी सिस्टम इज ऑपरेटेड बाय स्पेशलिस्ट सर्जन्स लाईक न्यूरोसर्जन्स, कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन्स एक्सेट्रा. ओके, हे काही सर्जनचे हे काही स्पेशलाइज कोर्सेसचे नाव आहेत, न्यूरोसर्जन आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन. अपार्ट फ्रॉम दिस सर्जन्स दिस डिपार्टमेंट नीड्स अन अनेस्थेटिस्ट. ओके, अनेस्थेटिस्ट म्हणजे काय? भूल तज्ज्ञ म्हणतो आपण त्यांना. भूल तज्ज्ञ कधी यूज होतो आपल्याला? सर्जरी करण्याच्या अगोदर. ओके, टू अनेस्थाइज द पेशंट बिफोर द सर्जरी और सर्जिकल ऑपरेशन्स. ओके, टू ऑपरेट दिस द हॉस्पिटल नीड्स एन ओटी. ओके, हे सर्जरी किंवा ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला एक ओटीची गरज असते, त्याला आपण ऑपरेशन थिएटर असं म्हणतो. ओटी शुड बी वेल डिझाइन्ड विथ अन ॲडव्हान्स सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ओटी हे कंपल्सरी वेल डिझाइन्ड असलं पाहिजे, वेल प्लॅन्ड असलं पाहिजे विथ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, नेक्स्ट आहे रेडिओलॉजी डिपार्टमेंट. इट्स अ ब्रांच ऑफ मेडिसिन विच डील्स विथ द डायग्नोसिस अँड थेरपेटिक मेजरमेंट ऑफ डिसीज. ओके, स्पेशली बघा रेडिओलॉजीचं
It's a branch of medical science which deals with the use of X-rays, okay, X-rays and other penetrating radiations, okay. हे रेडिओलॉजीचं काम आहे, ओके. ऑल टेस्टिंग लॅब्स एक्सेट्रा. नेक्स्ट आहे मॅटर्निटी डिपार्टमेंट, आपण त्याला प्रसूती केंद्र असंही म्हणतो, ओके. ऑल द प्रोसिजर्स ऑफ मॅटर्निटी अँड डिलिव्हरी युनिट्स आर फॉलोड इन दिस डिपार्टमेंट अँड प्रॉपर रेकॉर्ड्स वेर मेंटेन अँड इन्फॉर्म्ड टू द गव्हर्नमेंट अथॉरिटीज, ओके. प्रसूती केंद्र जिथं असतो त्या ठिकाणी सगळे मॅटर्निटी किंवा नर्सिंग होम आपण म्हणतो आणि डिलिव्हरीचे सगळे रेकॉर्ड्स, डिलिव्हरी ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी सगळे रेकॉर्ड्स आपण मेंटेन ठेवतो आणि ते इन्फॉर्मेशन देतो गव्हर्नमेंट एजन्सीजना. नेक्स्ट आहे पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस डिपार्टमेंट. पॅथॉलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द नेचर or the cause and the effects of diseases, okay. Nature, cause and effects of diseases. It consists of some divisions like hematology. Hematology म्हणजे काय? Study of blood, okay. Serology, study of serum, and pathophysiology, etc. And this department, the hospital is headed by MD pathologist and is assisted by फिजिशियन अँड टेक्निशियन, ओके. याचा हेड कोण असतो पॅथॉलॉजी डिपार्टमेंटचा? एमडी पॅथॉलॉजिस्ट असतो, ओके. इज असिस्टेड बाय, असिस्टेड म्हणजे काय? which is helped by the physician and the technicians, okay. ओके. आपण इकडे टोटल 9 डिपार्टमेंट बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे डिपार्टमेंट असतील, पण या टॉपिक मध्ये एवढे डिपार्टमेंट ऍड केले आहेत, ओके. नंबर 6 आहे नर्सिंग डिपार्टमेंट, नर्सिंग सर्व्हिस और डिपार्टमेंट. नर्सिंग इज द इम्पॉर्टंट नीड ऑफ द हेल्थ केअर सिस्टीम, ओके. हे कंपल्सरी गरजेचं असतं हे नर्सिंग डिपार्टमेंट. इट गिव्ह सर्व्हिसेस टू बोथ आयपीडी अँड ओपीडी सेक्शन्स, ओके. दोन्ही सेक्शनला हे नर्सिंग डिपार्टमेंट खूप महत्वाचा रोल फॉलो करतो. इट कोऑर्डिनेट्स टू ऑल अदर डिपार्टमेंट्स. नर्सिंग डिपार्टमेंट हे असं डिपार्टमेंट आहे तो प्रत्येक डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट केलं पाहिजे, ओके. इट मेंटेन्स ऑल काइंड्स ऑफ रेकॉर्ड्स अँड सबमिट्स टू द हायर अथॉरिटीज. त्या हेड ऑफ डिपार्टमेंटला आपण सगळे रेकॉर्ड्स, ओके, सबमिट केलं पाहिजे. इन केस ऑफ ICU अँड ICCU युनिट अ स्पेसिफिक नंबर ऑफ नर्सेस वेअर पोस्टेड, ओके. ICU म्हणजे काय? इंटेन्सिव्ह केअर युनिट, आपण अतिदक्षता विभाग असं म्हणतो त्याला. आणि ICCU म्हणजे काय? इंटेन्सिव्ह कार्डियाक केअर युनिट, ओके. जे कार्डियाक हॉस्पिटल असतात त्यामध्ये हे स्पेशल डिपार्टमेंट असतं, ओके. त्या ठिकाणी काही नर्सेसला खास करून ट्रेनिंग देऊन अपॉइंट केलेलं असतं, पोस्ट केलेलं असतं तिकडे. शी अटेंड्स टू अन इंडिव्हिज्युअल पेशंट अँड क्लोजली मॉनिटर अँड हँडलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स, ओके. पर्सनली सुपरवाइज करण्यासाठी हा नर्सिंग डिपार्टमेंट असतो त्या पेशंट वरती, ओके. नेक्स्ट आहे डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट और मेडिकल रेकॉर्ड डिपार्टमेंट. इट इन्क्लूड्स अ कंप्लीट डॉक्युमेंटेड डेटा ऑफ अ पेशंट, ओके. इट इन्क्लूड्स patient admitted details, medical or medicines reports, all testing lab reports, etc. It helps in getting important records for legal records. It helps in evolution of ADR, ओके. सगळे रेकॉर्ड मेंटेन राहतात त्याला आपण डॉक्युमेंटेशन कमिटी म्हणतो किंवा डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट म्हणतो. त्यामध्ये पेशंटचे पास्ट हिस्ट्री, मेडिकल रिपोर्ट्स सगळे असतात, सगळे टेस्ट केलेले रिपोर्ट सुद्धा असतात, ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर रिपोर्ट्स वरून ADR काय आहे का त्या पेशंटचं ते पण बघता येतं. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन किंवा काही साईड इफेक्ट्स आहेत का. नेक्स्ट टाइम डायटरी सर्व्हिसेस, ओके. द वेल क्वालिफाईड डायटिशियन, ओके, त्याला आपण आहार तज्ज्ञ असं म्हणतो. मे अवेअर विथ द प्रिन्सिपल्स ऑफ न्यूट्रिशनल सायन्स. न्यूट्रिशनल सायन्स बद्दल त्याला सगळं माहिती असलं पाहिजे, ओके. जे हेल्दी फूड आहे त्याचं क्लासिफिकेशन सगळं त्यांना माहिती पाहिजे. ऑन हिज ॲडवाइसेस पेशंट मे अंडरगो ऑन रेस्ट्रिक्टेड डाएट, ओके. डाएट प्लॅन सुद्धा हा डायटरी सर्व्हिसेस किंवा डायटिशियन सजेस्ट करू शकतो त्या डिसीजच्या रिलेटेड, ओके. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे हाऊसकीपिंग और मेंटेनन्स डिपार्टमेंट, ओके. दिस डिपार्टमेंट ऑपरेटेड बाय अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ द हॉस्पिटल, ओके. हा पर्टिक्युलर डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनकडे असतो, ओके. त्यांचं रोल काय आहे बघा, त्यांचं फंक्शन्स काय आहेत बघा हाऊसकीपिंगचे किंवा मेंटेनन्सचे. ड्राय क्लिनिंग ऑफ फ्लोअर्स विथ अँटीसेप्टिक सोल्युशन, ओके. क्लीन केलं पाहिजे सगळे फ्लोअर्स. प्रिपरेशन ऑफ बेड्स बाय चेंजिंग बेडशीट अँड ब्लँकेट्स, ओके. नेक्स्ट आहे रिप्लेसमेंट ऑफ स्पुटम ट्रे अँड युरिन बॉटल्स, ओके. स्पुटम ट्रे म्हणजे काय? थुंकीचे जे बॉटल असतात ते, आणि युरिन बॉटल्स. अँड मेंटेनन्स ऑफ विंडो ग्रिल्स और टॉयलेट्स, ओके. हे सगळे फंक्शन्स आहेत हाऊसकीपिंग किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंटचे, ओके. कळलं? हे 9 डिपार्टमेंट्स आहेत, ओके. एकदा बघून घ्या सगळे, ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट
ऑनलाईन क्लासेसला कव्हर करूया. थँक्यू.